Okay, our first theorem is Rolle's theorem. Okay, लक्ष द्या. Y is equal to f of x एक ग्राफ कन्सिडर केलेला आहे. हां, सो विथ रिस्पेक्ट टू दिस ग्राफ आपण काही पॉईंट्स लिहिणार आहोत. फर्स्ट इज so I am considering 2 point on this graph. First जो point है is x is equal to a आणि second जो point है x is equal to b, right? So between x is equal to a till x is equal to b function is continuous. आपण असं म्हणू शकतो का? कुठे ब्रेक आहे का ग्राफला? नाही. So from x is equal to a, that means from this point till x is equal to b, till this point, function is what? Continuous. Okay. So we have considered y is equal to f of x as a function. On y is equal to f of x, we are considering 2 points, that is x is equal to a, x is equal to b, and we are writing f of x is continuous in the interval a comma b. हे का लिहिले आपण? बिकॉज देर इज नो ब्रेक टू द ग्राफ. सेकंड पॉइंट बघा, बिटवीन x is equal to a till x is equal to b, if you consider any point between x is equal to a till x is equal to b, we can draw the tangents. बरोबर आहे का? आपण tangents ड्रॉ करू शकतो. So if you can draw the tangents, you can calculate its slope. यालाच आपण मॅथ्समध्ये कसं लिहिणार? f of x is differentiable in the interval a comma b. क्लिअर? फर्स्ट ग्राफला ब्रेक नाही आहे म्हणून काय लिहिलं आहे? f of x is continuous. सेकंड, बिटवीन x is equal to a till x is equal to b, कुठेही पॉईंट कन्सिडर करा, तिथे तुम्ही टँजंट्स ड्रॉ करू शकता. यू कॅन कॅल्क्युलेट स्लोप ऑफ दॅट टँजंट. सो वी आर रायटिंग सेकंड पॉईंट दॅट f of x is differentiable in the interval a comma b. क्लोज ब्रॅकेट आहे. हा कोणता ब्रॅकेट आहे? ओपन ब्रॅकेट. हां, नेक्स्ट पुढचा पॉईंट बघा. इफ यू कॅल्क्युलेट एफ ऑफ ए, हा तुमचा एफ ऑफ ए असणार आहे, करेक्ट? दिस पॉईंट विल बी एफ ऑफ ए. एफ ऑफ ए कसा कॅल्क्युलेट करणार? इथे एक्स इज इक्वल टू ए टाकावं लागेल. सो काय भेटलं तुम्हाला? एफ ऑफ ए. सो एफ ऑफ ए इज सेम ॲज वॉट? एफ ऑफ बी. एफ ऑफ a is same as what? F of b. So third point we are writing f of a is equal to f of b. Okay, if these three conditions are satisfied, कोणत्या कोणत्या कंडिशन आहे? f of x should be continuous, second it should be differentiable, and at the end point value of function should be same. हे याचे एंड पॉईंट झाले. आपण जर इंटरवल x इज इक्वल टू ए टिल x इज इक्वल टू बी कन्सिडर करतोय, दीज आर दी एंड पॉईंट्स. या एंड पॉईंट्सवर फंक्शनची व्हॅल्यू काय? सेम. इफ दिस थ्री कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, इफ देन देअर एक्झिस्ट पॉइंट सी in the interval AB such that f dash of c is equal to 0. If these three conditions are satisfied, इथे between x is equal to a till x is equal to b, इथे तुम्हाला एक पॉईंट भेटणार आहे. त्या पॉईंटवर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय? 0 आहे. कुठे असेल तो पॉईंट? सिम्पल फर्स्ट ऑर्डर. हां, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 याचा अर्थ काय? एक टँजंट आहे. टँजंट कशाला पॅरलल असणार आहे? एक्स ॲक्सिसला. बरोबर ना? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? स्लोप ऑफ टँजंट. सो डेरिव्हेटिव्ह 0 आहे म्हणजे स्लोप ऑफ टँजंट काय झाला? 0. ॲट एक्स इज इक्वल टू सी स्लोप ऑफ टँजंट इज वॉट? 0. आता टँजंटचा स्लोप 0 कधी असणार आहे? जेव्हा ती एक्स ॲक्सिसला काय असणार आहे? पॅरलल.
सो इथे तुम्हाला एक पॉईंट सी भेटतोय. या पॉईंट सीवर तुम्ही जर टँजंट ड्रॉ केली, या टँजंटचा स्लोप काय असणार आहे? 0. वाय? हां, थीटा किती झाला? 0. टॅन 0 किती होणार? 0. पॅरलल एक्स ॲक्सिसला, राईट? So if f of x is continuous in the interval a b, if it is differentiable in the interval a b, कंटिन्युटी कशी चेक केली आहे? ग्राफला कुठेच ब्रेक नाही आहे. डिफरन्शिएबिलिटी कशी चेक केली आहे? यू कॅन ड्रॉ दी टँजंट्स ॲट ईच अँड एव्हरी पॉईंट बिटवीन ए अँड बी. आणि एन पॉईंट्सवर ॲट एक्स इज इक्वल टू ए अँड एक्स इज इक्वल टू बी, ॲट एन पॉईंट्स व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज सेम. इफ दिस 3 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, यू विल गेट अ पॉईंट सी. हा सी पॉईंट कुठे असणार आहे? बिटवीन ए बी, आउटसाईड नसणार आहे. तुम्हाला एक कंपल्सरी एक पॉईंट सी भेटणार आहे. त्या पॉईंटवर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 0, राईट? हे कोणतं थेरम आहे? रोलिस थेरम, राईट? सो एम सी क्यूला तुम्हाला हा सी पॉईंट कॅल्क्युलेट करायला येतो. हां, सो इफ फंक्शन फॉलोज दी रोलिस थेरम, इंटरवल दिलेला असेल, फंक्शन दिलेलं असेल आणि तुम्हाला सी कॅल्क्युलेट करायचा असतो. बाकी बोर्डचे क्वेश्चन्स तुम्ही बघितले तर रोलिस थेरम तुम्हाला प्रूव्ह करायला विचारतील आणि सेकंड टाईपचा क्वेश्चन परत तिथे पण काय व्हॅल्यू ऑफ सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. हां, सो दिस इज व्हॉट रोलिस थेरम. लिहून घ्या. फंक्शन फिगर ड्रॉ करा. सो या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच तुम्हाला एंड रिझल्ट भेटणार आहे, तरच पॉईंट सी भेटेल. जर फंक्शन कंटिन्युअस नसेल, 2 कंडिशन सॅटिस्फाईड आहे, डिफरन्शिएबल नाही आहे, बट फर्स्ट आणि थर्ड सॅटिस्फाय आहे, किंवा फर्स्ट आणि सेकंड सॅटिस्फाय आहे, थर्ड सॅटिस्फाय नाही आहे, तरी हे रोलिस थेरम प्रूव्ह करता येणार नाही. हां, तिन्ही कंडिशन कंपल्सरी पाहिजे तरच तुम्हाला सी पॉईंट भेटेल. तो सी पॉईंट कुठे असणार आहे? इट शुड लाय बिटवीन एक्स इज इक्वल टू ए टिल एक्स इज इक्वल टू बी. जसं एक्स इज इक्वल टू 1 आहे, एक्स इज इक्वल टू 5 आहे, तर 1 आणि 5च्या मध्ये सी भेटायला पाहिजे. जसं सी 2.5 भेटेल, 3 भेटेल, 3.5 भेटेल. आणि त्या पॉईंट सीवर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 0. नाही, सेंटर असं काही नाही नेसेसरी. हे आता फिगर ते समजवण्यासाठी आपण फिगर त्याची प्रॉपर ड्रॉ केली. अशी फिगर ड्रॉ करू शकतात. एंड पॉईंट्सवर तुमचं सेम पाहिजे रिझल्ट.
झालंय का लिहा पटकन. झाले का लिहून. हे दोन टाईपचे क्वेश्चन्स येतील. सेम जो नेक्स्ट जो थेरम आहे LMBT त्याला पण या दोन टाईपचे क्वेश्चन्स आहेत. कधी कधी RT पण लिहून येतं. RT म्हणजे काय, रोलीस थेरम. व्हॅलिडेट रोलीस थेरम. आणि सेकंड टाईपचा क्वेश्चन आहे व्हेरीफाय रोलीस थेरम. राईट. हे तुम्हाला बोर्डला राहील, दोन्ही बोर्डला, आणि हे तुम्हाला MCQला. हा वाला पॅटर्न MCQ आहे जिथे Cची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो, आणि व्हॅलिडिटी तुम्हाला बोर्डला भेटेल. आता जेव्हा पण क्वेश्चन असेल व्हॅलिडेट दी रोलीस थेरम, दोन गोष्टी दिलेल्या असतील. कोणत्या दोन गोष्टी? इथे काय दिलेलं होतं, एक f(x) माहिती होतं, आणि दुसरं तुम्हाला काय माहिती आहे, इंटरवल माहिती आहे. राईट. फंक्शन आणि इंटरवल विल बी गिवन टू यू. आणि फर्स्ट क्वेश्चन काय असणार आहे, व्हॅलिडेट दी रोलीस थेरम. सो रोलीस थेरम जर व्हॅलिडेट करायचं आहे तर तुम्हाला पहिले या तीन कंडिशन नेसेसरी काय पाहिजे, सॅटिस्फाय झाले पाहिजे. हां. सो हे चेक करायचं, फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही, फंक्शन डिफरन्शिएबल आहे की नाही, आणि एंड पॉईंट्सवर फंक्शनची व्हॅल्यू सेम आहे की नाही. इफ दिस थ्री कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, you will conclude रोलीस थेरम इज व्हॅलिड. म्हणजे इथे आपण रोलीस थेरम अप्लाय करू शकतो. रोलीस थेरम इज व्हॅलिड. क्लिअर आहे का इन्स्ट्रक्शन? इन्स्ट्रक्शनमध्ये काय असणार आहे, व्हॅलिडेट दी रोलीस थेरम, f(x) आणि इंटरवल दिलेला असेल. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तीन कंडिशन्स काय करायचे, चेक करायचे. या तीन कंडिशन जर करेक्ट असतील, सॅटिस्फाय असतील, यू विल राईट हिअर रोलीस थेरम इज व्हॅलिड. इथे आपण Cची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे का, नाही. नेक्स्ट सेकंड टाईपचा क्वेश्चन असेल व्हेरीफाय रोलीस थेरम. आता जेव्हा पण हे व्हेरीफाय असेल, व्हेरीफाय रोलीस थेरम, यू विल चेक फर्स्ट थ्री कंडिशन्स आर सॅटिस्फाईड ऑर नॉट. नसेल तर पुढे जाणारच नाही. इथे पण एखादी कंडिशन जर एखादी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर इथे कन्क्लुजन काय लिहिणार तुम्ही, रोलीस थेरम इज नॉट व्हॅलिड. राईट. जेव्हा पण व्हेरीफाय असेल, you will first check these three conditions and then you will find value of C here. ही C ची व्हॅल्यू कुठे यायला पाहिजे, इट शुड लाई बिटवीन A and B. जो इंटरवल दिलेला आहे त्या इंटरवलमध्ये C ची व्हॅल्यू आली पाहिजे. क्लिअर आहे का? सो या दोन टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील. एक तर व्हॅलिडिटी ऑफ रोलीस थेरम, आणि सेकंड काय भेटणार आहे, व्हेरीफाय रोलीस थेरम. हां. सो आपण डायरेक्टली हे सॉल्व करणार आहोत. याच्यात येऊन जातील तिन्ही पॉईंट्स व्हॅलिडिटीचे. हां. सो इन्स्ट्रक्शन लिहा. सो व्हेरीफाय असेल, लक्षात होत्या, व्हेरीफाय असेल, यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ C. ती Cची व्हॅल्यू तीन कंडिशन सॅटिस्फाय, असं होणार नाही तीन कंडिशन सॅटिस्फाय आणि C तुम्हाला आउट ऑफ रेंज भेटतोय, असं होणार नाही. या तीन कंडिशन्स असतील, व्हॅल्यू ऑफ C फाइंड आउट करायची आहे. ती Cची व्हॅल्यू तुमची या इंटरवलमध्ये कंपल्सरी येणार. सो इन्स्ट्रक्शन लिहा, व्हेरीफाय रोलीस थेरम. Verify Rolle's theorem for the following function. Verify Rolle's theorem for the following function. Verify Rolle's theorem for the following function. First, f(x) is equal to x square minus 5x plus
9, x belongs to 1,4, x belongs to 1,4, x belongs to 1,4. क्वेश्चन काय, व्हेरीफाय रोलिस थेरम. पहिले तर 3 कंडिशन सॅटिस्फाय असेल तर आपण सी फाइंड आउट करायला घेणार. एखादी पण कंडिशन इनव्हॅलिड असेल तर सी फाइंड आउट होणार नाही. पहिली कंडिशन काय, फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही हे चेक करायचे. सो जेव्हा आपण ग्राफ ड्रॉ केला, आपण ग्राफवरून इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. ग्राफला ब्रेक नसेल तर फंक्शन काय झालं, कंटिन्युअस. पण आता प्रत्येक वेळेस आपण ग्राफ ड्रॉ करणार का, नाही. एक्सची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू काय आहे, 1 to 4, बरोबर ना. एक्स इज इक्वल टू 1, 1.5 असेल, 2 असेल, 2.3 असेल, 3.8 असेल, अप टू 4. कोणती पण तुम्ही एक्सची व्हॅल्यू घ्या. इथे जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू जर पुट केली, यू विल गेट करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ वाय. हां, हे बघा, एक तर हे फंक्शन कोणतं फंक्शन आहे, सिम्पल अल्जेब्राइक फंक्शन आहे, राईट. इफ यू पुट एनी व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स टू 1,4, 1 आणि 4 मधली तुम्ही कोणती एखादी एक्सची व्हॅल्यू पुट केली, इन्क्लुडिंग एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 4, या फंक्शनमध्ये पुट केली, यू विल गेट करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ वाय. अशी एखादी व्हॅल्यू आहे का, ती जर इथे टाकली तर ती व्हॅल्यू डिटरमाइन होणार नाही, असं काही आहे का, नाही. हेच जर फंक्शन असं असलं असतं अँड एक्स बिलॉंग्स टू 1,4, मग इथे प्रॉब्लेम झालं, इथे कंटिन्युअस होणार नाही. कारण इथे जर एक्स इज इक्वल टू 2 तुम्ही सबस्टिट्यूट केलं तर फंक्शनची व्हॅल्यू काय होते, इन्फायनाईट. क्लिअर आहे का, हे असंच चेक करायचं आहे. हां, सो पहिलं कन्क्लुजन काय लिहिणार तुम्ही, एक तर लिहून टाका इथे अल्जेब्राइक फंक्शन. हां, सोबत लिहा. एक तर काय, अल्जेब्राइक फंक्शन. सो पहिलं स्टेटमेंट काय लिहिणार, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस in the interval 1,4, being an algebraic function. सेकंड, आता डिफरन्शिएबिलिटी चेक करायची आहे. एफ डॅश एक्स कॅल्क्युलेट करूयात. किती एफ डॅश ऑफ एक्स किती होणार, 2x - 5. सो अगेन 1,4 मधली तुम्ही कोणती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. एक्स इज इक्वल टू 2 टाकलं, 2.5 टाकलं, 1.5 टाकलं, 3.8, 7 काही टाका, यू विल गेट एफ डॅश ऑफ एक्स. व्हॅलिड एक व्हॅल्यू भेटणार एफ डॅश ऑफ एक्सची, करेक्ट. सो यू कॅन कन्क्लूड एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन द इंटरवल 1,4. नेक्स्ट, थर्ड कंडिशन काय, एंड पॉईंट्सवर फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो व्हॉट इज ए हियर, एची व्हॅल्यू किती आहे, 1, बीची व्हॅल्यू किती आहे, 4. लेट अस कॅल्क्युलेट एफ ऑफ ए. सो एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ 1 इज इक्वल टू, करा कॅल्क्युलेट, 1 स्क्वेअर अँड एफ ऑफ बी दॅट मीन्स एफ ऑफ 4, 4 स्क्वेअर, 5 × 4 + 9. हे दोन्ही सेम यायला पाहिजे. किती येते ते, 1 - किती येते, 5. सो एफ ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 4, एफ ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 4. सो ऑल 3 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. Therefore, Rolle's theorem is valid. Rolle's theorem is valid. Rolle's theorem is valid. Okay. So if valid असेल, there should exist point C. इथे तुम्हाला point C भेटेल. त्या पॉइंट जो पॉइंट C असणार, it should lie between what, 1,
4. So Rolle's theorem is valid. Therefore, write down, there should exist point C in the interval 1,4 such that f dash of C is equal to 0. 0 शी इक्वेट करायचं. f dash of C is equal to 0. सो आपण इथे f dash of x कॅल्क्युलेट केलाय. व्हॉट इज f dash of x? 2x minus 5. सो व्हॉट विल बी f dash of C? x कशाने रिप्लेस केला? C ने. सो काय बनणार इथे? 2c minus 5 is equal to 0. काय लिखा इस स्टेप? f dash of x किती आहे? 2x minus 5 आहे. सो f dash of c लिहिला. x कशाने रिप्लेस केला? c. सो इथे काय झालं? c. 2c minus 5 is equal to 0. 2c will be equal to 5. c will be 5 by 2. What is 5 by 2? 2.5. So 2.5, it lies between what? 1,4. So therefore Rolle's theorem is, आता काय लिहिणार? Verified. Correct step. So based on function you can analyze whether it is continuous, differentiable. हे कॅल्क्युलेट करावं लागेल एंड पॉईंट्सवर व्हॅल्यू सेम आहे की नाही. 3 कंडिशन जर सॅटिस्फाय असतील तर तुम्हाला सी भेटेल. सी कसा कॅल्क्युलेट करायचा? एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू 0 शी इक्वेट करा. सी किती आला? 2.5. दिस 2.5 लाईज बिटवीन 1 and 4. सेकंड झाले का? सेकंड लिहा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू sin x plus cos x plus 7. And x belongs to closed interval 0, 2 pi. 0, 2 pi. हाँ 0, 2 pi. 2 pi. सो फंक्शन काय आहे? साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 7 आणि इंटरवल अँगल एक्स काय झाला इथे? अँगल, कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. अँगल काय दिलेले आहे? 0 to 2 pi. सो असा एखादा अँगल आहे का जिथे फंक्शन डिफाईन होणार नाही? असं कोणताच अँगल नाही, बरोबर ना. प्रॉब्लेम कुठे येणार आहे? टॅन एक्स असलं असतं किंवा कोसेक सेक, हां त्यांना प्रॉब्लेम नाही. साइन आणि कॉस आर डिफाईन फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ थीटा. करेक्ट. बघा फंक्शन काय दिले तुम्हाला? एफ ऑफ एक्स इज sin x plus cos x plus 7 and what is the interval? X belongs to 0, 2 pi. So if you put any value 0 to 360 मध्ये कोणती तुम्ही x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, you will get corresponding value of y. f of x ची व्हॅल्यू भेटणार आहे. So let us write first statement. f of x is continuous in the interval 0, 2 pi. सेकंड, डिफरन्शिएबिलिटी चेक करायची आहे. एफ डॅश ऑफ एक्स कॅल्क्युलेट करून घ्या. व्हॉट इज एफ डॅश ऑफ एक्स हिअर? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन एक्स. 7चा डेरिव्हेटिव्ह 0. अगेन कॉस एक्स मायनस साइन एक्स हे जे फंक्शन आहे, इट इज व्हेरी वेल डिफाईन इन द इंटरवल 0, 2 pi. 0 to 360 मधला कोणता अँगल तुम्ही सबस्टिट्यूट करा, यू विल गेट करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. देअरफॉर कन्क्लुजन इज f of x is differentiable in the interval 0, 2 pi.
नेक्स्ट थर्ड कंडिशनसाठी एंड पॉईंट्सवर फंक्शनची व्हॅल्यू चेक करायची. दिस इज युअर ए, दिस इज बी. कॅल्क्युलेट करा. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ 0 इज इक्वल टू साइन 0 प्लस कॉस 0 प्लस 7. एफ ऑफ बी एफ ऑफ 2 पाय साइन 2 पाय कॉस 2 पाय प्लस 7. इक्वल. हां, साइन 0 तुमचं काय आलं 0 बरोबर ना. कॉस 0 1 1 प्लस 7 हे किती झालं 8. साइन 2 पाय किती आहे 0. कॉस 2 पाय 1 1 प्लस 7 8 बरोबर ना. ही फिगर होती आपली. हे 2 पाय इथे पॉईंट कोऑर्डिनेट काय 1,0. सो कॉस 2 पाय 1 साइन 2 पाय 0. So f of 0 is equal to f of 2 pi. Rolle's theorem is valid. So if it is valid, right, equate f dash of c with 0. Right? एक क्वेश्चन मध्ये लिहिले आपण आता एक्सप्लेनेशन. f dash of c 0 लिहा. हां, so f dash of c is equal to 0. So cos x minus sin x will be 0. Cos x will be equal to sin x. So therefore x is equal to पाय बाय 4. किती व्हॅल्यूज येतील एक्सच्या, किती व्हॅल्यूज येतील हे सांगा. एक तर पाय बाय 4 झालं. साइन पाय बाय 4 1 बाय रूट 2, कॉस पाय बाय 4 1 बाय रूट 2. एक व्हॅल्यू झाली पाय बाय 4 विच लाईज बिटवीन 0 अँड 2 पाय. पाय बाय 4 म्हणजे 45 आहे. 0 अँड 360. आणखी एक व्हॅल्यू येणार, येईल का आणखी एक व्हॅल्यू? 4 नाही, थर्ड क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यू येणार. थर्ड क्वाड्रंट इथे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय पॉझिटिव्ह. इथून एक व्हॅल्यू आली. इथे साइन पॉझिटिव्ह बट कॉस काय निगेटिव्ह. तो सेकंड क्वाड्रंटचा अँगल चालणार नाही. थर्डमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे म्हणजे साइन पण निगेटिव्ह आहे आणि कॉस पण निगेटिव्ह आहे. सो एक थर्ड क्वाड्रंटचा तुम्हाला अँगल सांगायचा आहे जिथे साइन आणि कॉसची व्हॅल्यू सेम आहे. काय येणार तो अँगल सांगा बरं. हां, कसं कॅल्क्युलेट बघा. तुम्हाला हे कळालं आता की साइन पाय बाय 4 कॉस पाय बाय 4 याची व्हॅल्यू काय सेम. सो अँगल काय झाला पाय बाय 4. आता थर्ड क्वाड्रंटचा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. हाऊ यू विल रीच इन थर्ड क्वाड्रंट. पाय इथपर्यंत किती झालं पाय. पाय प्लस पाय बाय 4. पाय प्लस पाय बाय 4 किती झालं 5 पाय बाय 4. सो तुम्ही जर कॅल्क्युलेट करायला घेतलं साइन 5 पाय बाय 4. 5 पाय बाय 4 म्हणजे किती अँगल झाला 180 प्लस 45. काय झाली किती 180 प्लस 45 सांग बरं. 180 प्लस 45 किती होतं. हां 225. हां किती येणार साइन 225 सांग. हां हे कसं स्प्लिट होणार 180 प्लस 45 बरोबर ना. एक्स ॲक्सिस आहे. साईनचं काय राहणार साइन 225 अँगल. थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन काय निगेटिव्ह. सो हे किती बनलं -1/√2. सेम कॉस 225 कॅल्क्युलेट करा. कॉस 225 ची पण व्हॅल्यू किती येणार आहे -1/√2. सो एक अँगल काय झाला पाय बाय 4 आणि दुसरा अँगल किती झाला 5 पाय बाय 4. बोथ दिस अँगल लाईज बिटवीन 0 अँड 2 पाय. सो देअरफॉर रोलीज थेरम इज व्हेरीफाईड. हां या कसल्या व्हॅल्यूज आहे. ओके आपण इथे हेच लिहिलं वाटतं. सी लिहून टाका तिथे सी.
एफ डॅश ऑफ एक्स हा आहे, तर इथे एफ डॅश ऑफ सी लिहायचं आहे. सो कॉस सी मायनस साइन सी. कॉस सी इज इक्वल टू साइन सी. सीच्या दोन व्हॅल्यू झाल्या, π/4 अँड 5π/4. सो π/4, 5π/4, इट लाईज बिटवीन वॉट 0 अँड 2π. सो देअरफॉर रोलीज थेरम इज व्हेरीफाईड. आणि आता 0 to 2π मध्ये दोनच व्हॅल्यू येते, पण मग इंटरवल चेंज करावं लागेल. पण मला तरी ते इंटरवलवर परत या व्हॅल्यूज चेक करावं लागतं. 0 to 4π असलं असतं तर मग डबल परत आलं असतं. 0 to 360 मध्ये प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज दोनदा पॉझिटिव्ह आणि दोनदा काय निगेटिव्ह. हां, सो हे दोन पॉझिटिव्हच्या व्हॅल्यूज हे π/4ला आलं. साईन π/4 पॉझिटिव्ह आहे, करेक्ट. आणि तुमचं कॉस π/4 पण काय पॉझिटिव्ह. साईन 5π/4 निगेटिव्ह, कॉस 5π/4 पण काय निगेटिव्ह. हां, सो 0 to 360 मध्ये दोन क्वाड्रंटमध्ये प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह आहे, दोन क्वाड्रंटमध्ये ते काय निगेटिव्ह. जसं साईन कुठे कुठे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे. टॅन दोन क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट आणि थर्ड. जसं कॉस कुठे कुठे निगेटिव्ह आहे, सेकंड आणि थर्ड. सो तुम्हाला दोन दोन व्हॅल्यू, तुम्हाला एक इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवाला चॅप्टर आहे, तिथे ते हे तिथे येईल तुम्हाला. नेक्स्ट एक ट्राय करा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन x/2. ज्यांचं झालं आहे त्यांनी लिहा नेक्स्ट. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन x/2. साइन x/2, x/2 अँगल. x बिलॉंग्स टू 0,2π. सी ची व्हॅल्यू सांगायची, सी किती येणार. हे पुन्हा सांगतोय, हे आपण कंटिन्युअस कसं लिहिलं, 0 to 2π मधल्या व्हॅल्यूज कोणती व्हॅल्यू टाका, तुम्हाला करस्पॉन्डिंग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू भेटेल. सो कंटिन्युअस झालं. मग एफ डॅश ऑफ एक्स कॅल्क्युलेट केला. एफ डॅश ऑफ एक्स काय आला, कॉस एक्स मायनस साइन एक्स. आता हे कसं हे स्टेटमेंट का लिहितोय आपण, कारण एक्सची कोणती व्हॅल्यू टाका इथे, यू विल गेट करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. म्हणून आपण डिफरन्शिएबिलिटीची कंडिशन लिहिली. आणि थर्ड कंडिशन, द एंड पॉईंट्सच्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत, ते सेम असेल तर मग रोलीज थेरम इज व्हॅलिड. आणि मग सी फाइंड आउट करायला घ्यायचं आहे. जसं इथे काय साइन x/2, इंटरवल काय दिलेला आहे 0,2π. सो 0,2π म्हणजे 0 to 360 मधला कोणता अँगल टाका, साइन x/2. साइन आणि कॉस कोणत्या अँगलसाठी काय व्हेरी वेल डिफाईन आहे. हां, सो ते कंटिन्युअस पण आहे. साइन x/2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस x/2 इंटू 1/2. अगेन ते डिफरन्शिएबल पण असणार आहे. एंड पॉईंट्सवर व्हॅल्यू चेक करा. साइन 0 आणि साइन किती होणार आहे पाय, बरोबर आहे का. साइन 0 किती आहे 0 आणि साइन पाय किती आहे, साइन पाय हे इकडे आलं, साइन पाय -1,0 म्हणजे तो पण किती येणार आहे 0. सो तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय, व्हॅलिडेट होईल. आणि सी ची व्हॅल्यू सांगा मग किती येणार. हे असं चेक करायचं. हां, ग्राफ आपण ड्रॉ नाही करत बसणार, व्हॅल्यूज टाकून बघा. साइन कॉसला काही प्रॉब्लेम नाही, साइन कॉसला प्रॉब्लेम नाही. अल्जेब्रिक फंक्शन असेल त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, जोपर्यंत डिनॉमिनेटरला काही नाही आहे. जसं मी तुम्हाला x-2चं सांगितलं होतं, तोपर्यंत तुम्ही ते कंटिन्युअस डिफरन्शिएबल डायरेक्टली लिहित चला. नाही, फंक्शन चुकीचं लिहिले. साइन आणि ब्रॅकेटमध्ये x/2.
साइन एक्स अपॉन 2 नाही, साइन एक्स बाय 2. हां, ते त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह चुकीचा लिहिलं आहे. पाय बाय 2. हां हां, पाय बाय 2 आणि हे किती आलं तुमचं, सी पाय बाय, नाही 1/2 इंटू हे काय आलं, डेरिव्हेटिव्ह किती आहे त्याचा, कॉस व्यवस्थित कॅल्क्युलेट करा ना. हां, डेरिव्हेटिव्ह तर करेक्ट आहे तो. इक्वल टू 0 केल्यावर सीची व्हॅल्यू किती आहे ना. हां, पाय. हां, नाही एकच व्हॅल्यू आहे ना, का दोन कशा आल्या. ओके, हां, कॉस इनवर्स 0ला हे टाकलं. हां, ठीक आहे. पण मग ते 3 पाय झालं ना, परत कर. 1/2 कॅन्सल झाला म्हणजे काय आलं, ते कॉस सी बाय 2 इज इक्वल टू 0. मग तू 0ला काय टाकलं, कॉस पाय बाय 2 टाकलं, बरोबर ना. कॉस पाय बाय 2 टाकणार ना, 2 कॅन्सल झालं, एक्स इज इक्वल टू पाय. आता कॉस 3 पाय बाय 2 जर तू टाकलं तर 2 तर कॅन्सल झाला, पण सीची व्हॅल्यू काय झाली, 3 पाय. 3 पाय इंटरवलच्या, मग ती चालणार नाही. व्यवस्थित करा, तुम्हाला जमेल ते. केलं का. हां, डेरिव्हेटिव्ह किती आला, हां, इक्वल टू 0 कॉस सी बाय 2. हां, सो हा 1/2 कॅन्सल झाला म्हणजे काय इक्वेशन म्हटलं, कॉस सी बाय 2 इज इक्वल टू 0. कॉस सी बाय 2 इज इक्वल टू 0. मग इथून सी बाय 2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग आता 0ला तू कॉस पाय बाय 2 लिहू शकतो. हां, कॉस 0 टाकलं इथे, साईन 0. साईन इथे एक्स इज इक्वल टू किती आहे, 0 टाकायचं आहे ना. एक्स इज इक्वल टू साईन 0. साईन 0 किती आहे, 0. ही कसली व्हॅल्यू आहे, ए. ही कसली व्हॅल्यू आहे, बी. एफ ऑफ एक्स किती आहे, साईन एक्स बाय 2. एफ ऑफ ए, एफ ऑफ ए किती आहे, 0. एक्सच्या जागी काय टाकायचं, एक्सच्या जागी 0 टाकायचं. साईन 0 किती आहे, 0. एफ ऑफ बी, बी किती आहे, 2 पाय बाय 2. 2 काय झाला, कॅन्सल. साईन पाय किती आहे, 0. हां, पाय सेकंड नाही येणार, सेकंड हे बघा, सेकंड नाही येणार, का नाही येणार. हे बघा, एफ डॅश ऑफ सी तुमचं काय, 0. सो एफ डॅश ऑफ सी किती आहे, 1/2 कॉस सी बाय 2 इज इक्वल टू 0. हे तर कॅन्सल झालं. सो कॉस सी बाय 2 आहे. सो इन्स्टेड ऑफ 0 यू कॅन राईट कॉस पाय बाय 2. बरोबर आहे का. सो सी बाय 2 किती होणार, पाय बाय 2. म्हणजे सीची व्हॅल्यू काय होणार, पाय. पाय लाईज इन द इंटरवल. आता कोणी जर याला 3 पाय बाय 2, कॉस 3 पाय बाय 2 पण किती आहे, कॉस 3 पाय बाय 2 पण किती आहे, 0. सो या 0ला मी कॉस 3 पाय बाय 2 पण लिहू शकतो. बट हे जर दोन कम्पेअर केले तर सी बाय 2ची व्हॅल्यू किती होणार, 3 पाय बाय 2. सीची व्हॅल्यू किती होणार, 3 पाय. हा तुमच्या इंटरवलमध्ये आहे का, नाही. हा चालणार नाही. सी इज इक्वल टू पाय.
ठीक आहे. राईट, ही व्हॅल्यू चालणार नाही 3 पाय, इंटरवलच्या बाहेर आहे. नेक्स्ट लिहा. If Rolle's theorem holds for the function, if Rolle's theorem holds for the function f of x is equal to px cube, x cube plus px square, x cube plus px square plus qx plus 5. X belongs to 1, 3 with c is equal to 2 plus 1 by root 3. Then values of P and Q are. राईट. हे बघा क्वेश्चनमध्ये म्हणले रोलीज थेरम होल्ड्स फॉर द गिवन फंक्शन. याचा अर्थ काय, रोलीज थेरम याच्यासाठी व्हॅलिडेट आहे, व्हेरीफाईड आहे. हां, सीची पण व्हॅल्यू दिलेली आहे. 2 plus 1 by root 3 कशाच्या इंटरवलमध्ये येणार आहे, 1, 3 मध्ये येईल तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर. राईट. सो कसं कॅल्क्युलेट करणार सांगा. सो इफ रोलीज थेरम इज व्हेरीफाईड, एंड पॉईंट्सला व्हॅल्यूज काय असणार, सेम. सो यू कॅन इक्वेट दिस. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू कशाची इक्वल असणार, एफ ऑफ बी. सो एफ ऑफ 1 विल बी इक्वल टू एफ ऑफ 3. सो लेट अस कॅल्क्युलेट एफ ऑफ 1. इथे 1 ची x इज इक्वल टू 1 टाकायचं आहे. किती होणार ते, 1 प्लस पी प्लस क्यू प्लस 5. राईट, बरोबर ना. x इज इक्वल टू 1 टाकायचं आहे. 1 क्यूब 1, 1 स्क्वेअर 1, क्यूची व्हॅल्यू 1 प्लस 5. 3 टाका, 3 क्यूब प्लस p इंटू 3 स्क्वेअर क्यू इंटू 3 प्लस 5. हे किती झालं, p प्लस क्यू प्लस 6 इज इक्वल टू हे 3 क्यूब म्हणजे किती झालं, 27 प्लस 5 32 प्लस 9p प्लस 3q. सो इथून एक इक्वेशन भेटेल. या सगळ्या टर्म्स इकडे शिफ्ट करूयात. 9p मायनस p 8p, 3q मायनस q 2q, 32 मायनस 6 किंवा 32 मायनस 6 किती, 32 मायनस 6 किती, 26 इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन आलं. राईट. नेक्स्ट आता सेकंड इक्वेशन कसं फाइंड आउट करणार, हां डेरिव्हेटिव्ह घेऊन. सो लेट अस कॅल्क्युलेट एफ डॅश ऑफ सी. यू कॅन इक्वेट एफ डॅश ऑफ सी विथ 0. सो किती होणार आहे, किंवा आपण पहिले एफ डॅश ऑफ एक्स कॅल्क्युलेट करूयात. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स लिहूयात. व्हॉट इज एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स विल बी 3x स्क्वेअर प्लस 2px प्लस q. करेक्ट आहे का. सो एफ डॅश ऑफ सी विल बी इक्वल टू 0, 3c स्क्वेअर प्लस 3pc प्लस q इज इक्वल टू 0. दिस इज quadratic equation in terms of c. This is quadratic equation in terms of c. जसं ax square plus bx plus c is equal to 0. This is quadratic equation in terms of x. You can calculate x as minus b plus minus under root b square minus 4ac upon 2a. So therefore let us calculate c from this. Right?
हे बघा लक्ष द्या व्यवस्थित. याला जर तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ने इक्वेट केलं तर एची व्हॅल्यू किती टाकावी लागणार आहे 3. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, राईट. एची व्हॅल्यू किती झाली 3, बीची व्हॅल्यू किती होणार व्यवस्थित सांगा 3p. व्हॉट अबाउट सी क्यू. क्लिअर आहे काय. सो फॉर्म्युला जर यूज केला व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ सी फ्रॉम दिस. सी विल बी इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 3pचा स्क्वेअर करायचं आहे किती होणार 9p स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. कॅल्क्युलेट करूयात किती होणार आहे मायनस 3p प्लस मायनस अंडर रूट 9p स्क्वेअर मायनस 12q अपॉन 6. आपल्याला सीची व्हॅल्यू दिलेली आहे. सीची व्हॅल्यू काय 2 प्लस 1/√3 करेक्ट. सो याला या फॉर्ममध्ये टाकावं लागेल म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म या फॉर्ममध्ये हे टाकायचं. यू कॅन कम्पेअर. हां हे बघा सीची व्हॅल्यू किती दिलेली 2 प्लस 1/√3. हे फक्त सेपरेट करून टाका. काय होणार मायनस 3p/6. हे कशाशी कम्पेअर होईल 2c होईल ना. प्लस मायनस अंडर रूट 9p स्क्वेअर. ठीक आहे आत्ता तर लिहूयात नंतर बघूयात. अंडर रूट 9p स्क्वेअर मायनस 12q अपॉन 6. सो याला जर तुम्ही कम्पेअर केलं सो मायनस 3p/6 विल बी इक्वल टू 2. p विल बी इक्वल टू करेक्ट आहे का -4. सेकंड 1/√3. इथे p ची व्हॅल्यू आता भेटली. p ची व्हॅल्यू किती आहे -4. सो 1/√3 इज इक्वल टू प्लस मायनस किती होणार आहे सांगा 9 इंटू 4चा स्क्वेअर 16 मायनस 12q अपॉन 6. इथून कसली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची क्यू. स्क्वेअर करू शकतो स्क्वेअर रूट निघून जाईल आणि क्यूची व्हॅल्यू येईल. कळले का. सो या टाईपचे पण क्वेश्चन्स काय भेटतील. इथे एक क्वेश्चनमध्ये हे मेन्शन होतं दॅट रोलीज थेरम इज व्हेरीफाईड. रोलीज थेरम होल्ड्स फॉर द गिवन फंक्शन. सो ज्या रोलीज थेरमच्या कंडिशन आहे त्या ऑलरेडी सॅटिस्फाईड आहे. सो आपण थर्ड कंडिशन यूज केली. एंड पॉईंट्सला फंक्शनची व्हॅल्यू सेम आहे किंवा जर तुम्हाला पी भेटला हा पी इथे जरी टाकला तरी क्यूची व्हॅल्यू भेटेल. सेकंड टर्म करायची गरज नाही. असं केलं तरी चालेल. पी इज इक्वल टू -4 इथे -4 टाकून द्या. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ क्यू. सो एंड पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू सेम आहे. तिथून एक इक्वेशन भेटलं. चुकलं आहे का काय पाहिजे. हां आपण इथे 3pc लिहून टाकू. ठीक आहे करा. लिहायला तर घ्या करू आपण. हे इथे चुकलं आहे आपलं. हे हां हे 2p आहे. आपण इथे 3pc लिहून टाकलं. लिहा इथपर्यंत लिहा आपण पुढे सॉल्व करू. आता करेक्ट आहे ना 3c स्क्वेअर प्लस 2pc प्लस क्यू. डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे का बरोबर 3x स्क्वेअर 2px. ठीक आहे.
पण चुकलं का? 32 मायनस हां हे काय प्लस करा प्लस. झालं लिहिलं का इथपर्यंत? So C is equal to minus 2p प्लस मायनस अंडर रूट बीच्या जागी 2p टाकायचं आहे. 2pचा स्क्वेअर 4p स्क्वेअर मायनस 4ac हां 12q अपॉन 2 इंटू 3 किती येणार 6. So minus 2p plus minus, you can take 4 common. 4 जर कॉमन काढलं तर p स्क्वेअर प्लस मायनस 3q डिवायडेड बाय 6. सो हा 4 जेव्हा बाहेर येईल तेव्हा 2 बनेल. करेक्ट. सो c विल बी इक्वल टू मायनस 2p प्लस मायनस 2 अंडर रूट p square minus 3q divided by 6. So what about C? C is equal to minus p upon 3 under root p square minus 3q upon 3. राईट. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही कशाशी इक्वेट करणार तुम्ही 2 प्लस 1 बाय रूट 3शी. 2 प्लस 1 बाय रूट 3. आता करेक्ट आहे ना. सो पीची व्हॅल्यू किती येते -6. हां राईट. सो यू कम्पेअर दिस विथ दिस आणि हे दोन कम्पेअर होणार. सो मायनस p बाय 3 इज इक्वल टू 2, p इज इक्वल टू -6. सेम आहे का चेक करा बरं. एकाने हे टाकून आणि p जर तिथे किती टाकलं -6 जर टाकलं तर किती होणार आहे येईल का करेक्ट. -6 टाकलं सो -48 झालं. हां 11 आहे. -11 का 11 हे किती झालं +11 येणार ना. +11 हां. आणि याच्यात टाकलं तर येते का 11. सो इथे जर स्क्वेअर करून टाकला तर काय होणार आहे p स्क्वेअर मायनस 3q अपॉन 3चा स्क्वेअर किती झाला 9 आणि 1 बाय रूट 3चा स्क्वेअर किती झाला 1/3. हा 3 इकडे घेतला येते का असं. हे -6चा स्क्वेअर आणि -3q. सो -3q इज इक्वल टू -33. q इज इक्वल टू ठीक आहे. असं करा किंवा असं करा सेम आहे.
सो आंसर काय येणार, P इज -6, Q इज वॉट 11. नेक्स्ट लिहा, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. abbreviated as LMVT, Lagrange's mean value theorem. ओके, लक्ष द्या. सो अगेन काय काय गिवन आहे, एफ ऑफ एक्स इज गिवन अँड एफ ऑफ एक्स इज डिफाईन इन द इंटरवल और एक्स बिलॉंग्स टू ए कॉमा बी. ठीक आहे, परत फंक्शन दिलं आहे आणि काय दिलेलं आहे, इंटरवल. फर्स्ट कंडिशन काय लिहू शकतो, फंक्शन काय, कंटिन्युअस, ग्राफवरून दिसतंय, देर इज नो ब्रेक टू द ग्राफ. So first we can write f of x is continuous in the interval a comma b. Second, again a आणि b मध्ये कुठेही पॉईंट कन्सिडर करा, यू कॅन ड्रॉ द टँजंट. सो द टँजंट तुम्ही ड्रॉ करू शकता, यू कॅन फाइंड इट स्लोप, दॅट मीन्स f of x is differentiable. f of x is differentiable in the interval ab. राईट, या दोनच कंडिशन आहे कशात, LMVT मध्ये. देन देअर एक्झिस्ट पॉइंट C, देअर एक्झिस्ट पॉइंट C where in the interval AB, in the interval AB such that रोलिस थेरमची थर्ड एक कंडिशन पण होती आणि इथे काय होतं, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 असं रोलिस थेरम होता. आता इथे बघा, आपण हे कनेक्ट करूयात. हा जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट सांगा काय येणार. याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, ए. याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, एफ ऑफ ए. करेक्ट आहे का. सेकंड, हा जो पॉइंट आहे, व्हॉट विल बी कोऑर्डिनेट, याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, बी. वाय कोऑर्डिनेट किती आहे, एफ ऑफ बी. करेक्ट. सो लेट्स से दिस इज ए बी. व्हॉट विल बी स्लोप ऑफ ए बी, ए बी काय लाईन, त्याचे एंड पॉईंट्स माहिती आहे. सो एंड पॉईंट्स किंवा इफ एनी 2 पॉईंट्स ऑन द लाईन आर नोन टू यू, आपण स्लोप कसा कॅल्क्युलेट करतो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो व्हॉट विल बी स्लोप ऑफ ए बी, करेक्ट, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. हा कसला स्लोप झाला, ए बीचा. ए बी टँजंट आहे का, नाही. हां, ओके. आता मी इथे एक सी पॉईंट कन्सिडर करतोय. This is point C, x is equal to C. So this is our tangent. या टँजंटचा स्लोप म्हणजे काय असणार, या टँजंटचा स्लोप ऑफ टँजंट. हां, स्लोप ऑफ टँजंट आपण कसा डिनोट करणार आहे, एफ डॅश ऑफ सी. हा कशाच्या इक्वल असणार, दिस टँजंट अँड दिस लाईन ए बी, दिस टू आर पॅरलल. So if lines are parallel, their slopes are equal. Slope of AB माहिती आहे, so what will be slope of tangent,
एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. So LMVT काय आहे? If f of x is continuous in the given interval, if it is differentiable, there exists point C in the interval AB such that काय लिहिणार? f dash of C is equal to f of B minus f of A upon B minus A. क्लिअर आहे का दोन्ही थेरम? रोलिस थेरममध्ये 3 कंडिशन, f dash of C is equal to 0. LMVT मध्ये फक्त कंटिन्युअस डिफरन्शिएबल चेक करायचं, एंड पॉईंट्सला व्हॅल्यूज काही असू द्या. सो या 2 कंडिशन सॅटिस्फाय असतील, तुम्हाला एक पॉईंट सी भेटणार आहे. हा पॉईंट सी कुठे कुठे असणार आहे? इन द इंटरवल ए बी सच दॅट एफ डॅश ऑफ सी विल बी इक्वल टू वॉट? एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. क्लिअर? सो 2 लाईन्स पॅरलल, देअर स्लोप्स आर इक्वल. फिगरच्या खाली हे 3 पॉईंट्स येतील आणि हा तुमचा थेरम. हे बघा, ही साईड तुम्हाला माहिती होऊन जाईल. कळते का? एफ ऑफ बी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. या जर 2 गोष्टी दिल्या, यू कॅन कॅल्क्युलेट एफ ऑफ बी, यू कॅन कॅल्क्युलेट एफ ऑफ ए, बी मायनस ए पण कॅल्क्युलेट. सो ही साईड माहिती असेल तुम्हाला. ही कशाशी इक्वेट करायची? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हशी इक्वेट करा. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ सी. सो या कम्प्लीट इक्वेशनमध्ये सी अननोन आहे, हे सगळं माहिती असणार आहे. एफ ऑफ बी, एफ ऑफ ए, बी मायनस ए.
चलेगा? इंस्ट्रक्शन लिया वेरीफाई LMVD. वेरीफाई LMVD. First, f of x is equal to log x. X belongs to 1 comma e. F of x is equal to log x. X belongs to 1 comma e. हाँ. सो पहले तो कंटिन्यूस आएगा फंक्शन 1 कॉमा ई आहे राईट. सो 1 कॉमा ई मधली कोणती ईची व्हॅल्यू किती आहे 2.7138 राईट. सो कोणती व्हॅल्यू टाक कंटिन्यूस आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/x. सो 1/x ची पण व्हॅल्यू तुम्ही 1 कॉमा ई मध्ये कोणती व्हॅल्यू टाका यू कॅन कॅल्क्युलेट 1/x. सो डिफरन्शिएबल पण झालं करेक्ट. सो एक पॉईंट सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट सी शुड लाय बिटवीन वॉट 1 कॉमा ई करेक्ट. आणि त्याने काय कंडिशन सॅटिस्फाय पाहिजे एफ डॅश ऑफ सी किती असायला पाहिजे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. सो एफ डॅश ऑफ एक्स किती एफ डॅश ऑफ एक्स किती आहे 1/x करेक्ट. सो एफ डॅश ऑफ एक्स जर 1/x आहे यू कॅन राईट एफ डॅश ऑफ सी किती एफ डॅश ऑफ सी 1/c झालं करेक्ट. याच्या राईट साईडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. एफ ऑफ एक्स दिलेला आहे व्हॉट इज एफ ऑफ एक्स लॉग एक्स आहे. सो एफ ऑफ ए एफ ऑफ 1 किती होणार लॉग 1. एफ ऑफ बी एफ ऑफ ई लॉग ई. सो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए किती होणार. एफ ऑफ बी किती आहे लॉग ई. लॉग ई मायनस लॉग 1 अपॉन करेक्ट आहे का ई मायनस बरोबर ना. हां. सो काय भेटलं आपल्याला 1/c इज इक्वल टू या दोन व्हॅल्यूज सेम असणार आहे. एफ डॅश ऑफ सी कशाचे इक्वल असणार आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. सो एफ डॅश ऑफ सी 1/c 1/c इज इक्वल टू लॉग ई किती आहे 1 लॉग 1 0 1 मायनस 0 किती झालं 1 अपॉन ई मायनस 1. सीची व्हॅल्यू किती आली ई मायनस 1. सो ई मायनस 1 आहे का 1 आणि ईच्या मध्ये येणार का ई मायनस 1 का नाही येणार. येणार ना. हे किती आहे 2.7. सो 2.7 मायनस 1 1.7 1.7 विल लाय बिटवीन 1 अँड ई. सो सीची व्हॅल्यू किती आली ई मायनस 1. फक्त ते लिहावं लागेल. कंटिन्युअस आहे डिफरन्शिएबल आहे. सो एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. सेम त्याच पद्धतीने लिहा. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन दी 1 कॉमा ई. एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन दी 1 कॉमा ई. एफ ऑफ एक्स किती आहे 1/x एफ डॅश ऑफ एक्स. राईट. सो उद्या आपण याचे आणखी 1-2 एक्झाम्पल घेऊयात LMVDचे आणि MCQ. एकदा टॉपिक रिवाईज करून या. हां. सो MCQ मिक्स राहतील. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन एवढे ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं ॲप्लिकेशन काय होतं इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल होतं बरोबर ना. सेकंड ॲप्लिकेशन आपण ॲप्रॉक्सिमेशन घेतलेलं आहे. थर्ड इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. फोर्थ मॅक्झिमा मिनिमा. फिफ्थ रेट ऑफ मेजर आणि सिक्स्थ ॲप्लिकेशनमध्ये 2 थेरम. हां. सो उद्या आपण हाफ ॲन आवरमध्ये आणखी 1-2 एक्झाम्पल याचे कंप्लीट करू आणि मग 2 दिवस आपण कंप्लीट MCQ सॉल्व करणार आहोत. एकदा रिवाईज करून या टॉपिक ॲप्लिकेशन्स.
ते लिमिट्स कॅल्क्युलेट करायचे ना. नाही असं चालेल ना, हे जे मी लिहून दिलं तसं चालेल. ते डिपेंड राहील फंक्शन कोणत्या टाईपचं दिलेलं आहे. सिम्पल अल्जेब्राईक वगैरे असेल तर मग काही प्रॉब्लेम. इंटरवल जर ब्रेक केलेलं आहे म्हणजे ते ए मायनस होतं ए प्लस वगैरे तसा क्वेश्चन आहे तर तसं करावं लागेल. बाकी तुम्ही असं डायरेक्टली लिहू शकतात that between 1 comma e function is well defined, so f of x is continuous. F dash of x किती आहे तुमचा 1 by x, so 1 by x is well defined in the 1 comma e, so it is differentiable.